ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत। ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही। हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती। पहिलं तर हे जे मुंबई पुणे हायवेवर झालंय, मी जसं सांगितलं की हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट ज्याला म्हणतो अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा इव्हेंट आहे। जवळपास त्या भागामध्ये जिथे हे लँडस्लाइड झाले त्या भागामध्ये ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने हा पाऊस झाला। त्याच्यामुळे साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत आणि विशेषतः मलबा येतोय। तो मलबा येत असल्यामुळे ही जी 4 व्हीलर छोटी वाहनं आहेत ही वाहनं त्याच्यात फसून राहिलेली आहेत। म्हणजे मी जसं सांगितलं 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे, तो त्या ठिकाणी झालेला आहे। आणि जसं मी सांगितलं की अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्यांना आपण सुट्ट्या दिलेल्याच आहेत। कुठे जर कार्यालयात अशा प्रकारे बोलवण्यात येत असेल तर त्या संदर्भातली कारवाई आपण करू। नाही, त्यांनीही अतिशय वेगानं कारवाई चालू केलेली आहे। जवळपास मॅक्झिमम त्यांनी सेवा अबाधित राहील असा प्रयत्न केला, पण काही ठिकाणी अलर्ट्स यात आणि आता विशेषतः हाय टाईड म्हणजे भरतीचा जो भाग आहे त्यामुळे काही अलर्ट राहणं हे गरजेचं आहे। काँग्रेस टीका करते, ते म्हणतात की इन्फ्रामॅन स्टेट डिझास्टरमॅन असा हा प्रवास आहे का, कारण मोठ्या प्रमाणात कनेक्टिंग लिंक मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप हर्षवर्धन सपकाळ करतात। बघा, अशा व्यक्तींना उत्तर दिलं पाहिजे की ज्यांना समजतं, ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत। मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे। जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात। अशा आरोपांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे। हां, हे निश्चित आहे की जर काही एखादी चूक झाली असेल तर ती ठीक केली पाहिजे, पण मला खरं म्हणजे या ठिकाणी वाटतं की ज्या इंजिनियर्सनी, म्हणजे मला पुन्हा सांगायचं आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती, पण महायुतीच्या सरकारने ती हिंमत दाखवली आणि ती कनेक्टिंग लिंक तयार केली आहे।